एखाद्या व्यक्तीचा गण काय आहे, म्हणजे हा राक्षसगणी मनुष्य आहे म्हणजे हा राक्षसच आहे, असं ते एक होतं ना, की तो राक्षसगणीच आहे, तो देवगण आहे म्हणजे किती चांगला आहे, असं एक जनरली बोललं जातं. पण ह्या गणांवरून माणसाच्या स्वभावाबद्दल किंवा त्या जोडप्यामध्ये काय गोष्टी आपण बघू शकतो? नाही, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण सांगतो तुला, आजही आजच्या युगातही लोकांना गण म्हणजे काय ते नेमकं माहीतच नाही. माहीतच नाही. नाही. हां. खरंय. गण म्हणजे गुणधर्म, सिंपल भाषेत सांगायचं तर. किंवा स्वभावाचं वर्गीकरण गुणांच्या आधारे. पण हे गुण कुणाचे आहेत? तर हे नक्षत्रांचे गुणधर्म आहेत. आता आपल्याला नक्षत्रांचे महत्त्व लक्षात येतं, की ॲक्च्युली गुणधर्म हे नक्षत्रांचे आहेत. नक्षत्रांना एक्सप्रेस व्हायचं आहे, व्यक्त व्हायचं आहे. एका राशीमध्ये असणारी 2.25 नक्षत्र हे माणसाचा स्वभाव ठरवतात. म्हणून फक्त राशी न बघता त्याच्या आतले नक्षत्र पाहायला. आता या नक्षत्रांना काही तीव्र नक्षत्र आहेत, काही मंद आहेत, काही सुलोचना आहेत, काही अंधलोचना आहेत किंवा काही अगदीच म्हणजे देवगण, मनुष्यगण, राक्षसगण असे त्याचे 3 प्रामुख्याने वर्गीकरण केलेलं आहे.